वरळीमध्ये जाऊयात, आदित्य ठाकरे बोलतायत, आपण थेट पाहूयात। बिल्कुल, यहाँ बहुत सारे लोग काम करने आते हैं, बहुत सारे रेस्टोरेंट्स हैं, शॉप्स और एस्टेब्लिशमेंट्स हैं, सभी ठीक तरीके से चले, ये हमारी ख्वाहिश है। लेकिन इसमें जहाँ जहाँ ज़रूरी हो वहाँ फायर ऑडिट होना ज़रूरी है। पत्र लिखा है कि सीएम जितना के इवेंट्स कर रहे हैं रात रात, उन लोगों को बहुत तकलीफ हो रही है, घर से बाहर नहीं निकल पा रहे। मुझे लगता है अभी थोड़े दिनों का कारोबार चल रहा है वहाँ, लेकिन ये जल्द ही सिचुएशन बदल जाएगी, क्योंकि जो अभी इलीगल सीएम है वो उस पद पे नहीं रहेंगे। जो उनकी सरकार है लोग ही भगाएंगे, क्योंकि ये सीएम जो है वो लूटते रहते हैं, दिन हो या रात हो, सिर्फ महाराष्ट्र को लूटने का काम करते हैं। कल कैबिनेट में लाडली बहन योजना क्रेडिट को लेकर के एनसीपी शिवसेना के बीच में आपके झगड़ा होता है? नहीं, एनसीपी भी नहीं है, शिवसेना भी नहीं है, क्योंकि ये जो फुटी हुई पार्टी है ये गद्दारों की पार्टी है। सर, लाडक्या बहीण योजनेवरून आता तिन्ही मुख्यमंत्री तिन्ही पक्षांमध्ये वाद दिसून, कालच्या कॅबिनेटमध्ये देखील वाद दिसून आला आणि श्रेयवादाची कुठे ना कुठे इकडे लढाई दिसून येते। मला वाटतं लाडक्या बहिणींनी विचार करावा की हेच जर सरकार राहिलं तर ही स्कीम चालेल का? आम्ही तर सांगतो वाढीव देऊ, पण पुढे म्हणजे ह्याच लाडक्या बहिणींनी विचार करावा की वामन म्हात्रेंना अटक झाली आहे का, की ज्या पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यांच्यावर केस टाकली गेली, तर लाडक्या बहिणींनी हा देखील विचार करावा। महाराष्ट्र अशांत करण्याचं काम महाविकास आघाडीकडून होत आहे, सपाटा लावलाय खोटं बोलण्याचं असं बावनकुळे म्हणतात। मला वाटतं त्यांनी कपिल शर्मा शोवर जावं। मोहन भागवत यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की कुणीही स्वतःला देव समजू नये आणि या संदर्भात स्वतःच्या कामातून लोकांना समजायला पाहिजे की देव कुणाला करायचं म्हणून। त्याच्यावर वाटतं ज्या लोकांनी समजायला पाहिजे ते समजतीलच अशी आशा आहे। पण एक महत्त्वाचं मी पुन्हा एकदा सांगेन, आपण आत्ता कमला मिलमध्ये तिथे आग लागली होती सकाळी, आणि जसं मी सांगितलं की आत्ता मी आयुक्तांशी बोलणार आहे आणि संपूर्ण कमला मिलचं आत बाहेर पूर्ण फायर ऑडिट करणं गरजेचं आहे। वरळीमधून आदित्य ठाकरे बोलत होते, त्यांनी सरकारवरती टीका केलेली आहे। लाडकी बहीण योजनेतील श्रेयवादावरून सरकारमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे।